नमस्कार माझ्या बालमित्रांनो. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? गुरुपौर्णिमेनिमित्त आधुनिक काळातील गुरु आणि शिष्य यांच्या गोष्टी असा आपला उपक्रम सध्या चालू आहे, आपल्याला माहिती आहे. या उपक्रमांतर्गत आपण अजून एक गोष्ट नवीन आज पाहूया. ही गोष्ट आहे वादन क्षेत्रातील. तबला असो, पेटी असो, बासरी असो, पखावज असो किंवा इतर अनेक वाद्य असो. ही वाद्य वाजवणारे कलाकारसुद्धा प्रचंड मोठ्या तालमीतून गेलेले असतात. सातत्याने 12-12, 15-15 तास रियाज केलेला असतो. त्याच्याशिवाय ते ध्वनी त्यांच्या हातातून, त्या वाद्यातून उत्पन्न होत नाही. तर आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत. जगदविख्यात बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया. आपल्याला सर्वांना माहिती असेल, हरिप्रसादांची बासरी आपण अनेक वेळा ऐकली असतील. त्यांच्या मैफिलीही अतिशय सुंदर होतात, हेही आपल्याला माहिती. पंडित हरिप्रसाद चौरसिया ह्या जेव्हा विदुषी अन्नपूर्णा देवी यांच्याकडे शिकायला गेले त्यावेळची गोष्ट पाहूया. विदुषी अन्नपूर्णा देवी ह्या बाबा अलाउद्दीन खान ह्यांच्या कन्या. त्या ज्येष्ठ बासरी वादक होत्या. आधीपासूनच ऑल इंडिया रेडिओवर नावाजलेले बासरी वादक. अन्नपूर्णा देवी अत्यंत प्रतिभावान सुरबहार वादक होत्या. फार सुंदर बासरी वाजवायच्या अन्नपूर्णा देवी. साक्षात सरस्वतीच ती. त्या अतिशय प्रतिभावान होत्या, परंतु सहजासहजी त्या कोणाला आपलं शिष्यत्व कोणाचं घेत नसत. कोणाला आपलं शिष्य करून गंडा बांधून देत नसत. गंडा बांधणे ही गुरु आणि शिष्य ह्यांच्यातल्या नात्याची पद्धत आहे. इथे कुठे अंधश्रद्धेचा संबंध नाही आहे. हे मुद्दामून अधोरेखित करतो. गंडाबंधन करून म्हणजे त्या माणसाचं, त्या विद्यार्थ्याचं गुरुकडे शिक्षण सुरू झालं असं मांडण्याची त्यावेळी पद्धत होती. त्या अंधश्रद्धेशी काही संबंध नाही आहे. तर त्या सहजासहजी कोणाला शिष्य बनवत नसत. हरिप्रसादजी त्यांच्याकडे शिक्षणासाठी गेले की मला शिकवाल का बासरी. परंतु सुरुवातीला मात्र विदुषी अन्नपूर्णा देवी यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. परंतु हरिप्रसादजींनी मात्र त्यांचे प्रयत्न सोडले नाहीत. हरिप्रसादजींचा ध्यास आणि उत्कटता आणि निष्ठा अफाट होती. हरिप्रसादजी काय करायचे, आधी उजव्या हाताने बासरी वाजवायचे. पण अन्नपूर्णा देवींकडनं जर बासरी शिकायची असेल तर ती डाव्या हाताने वाजवली पाहिजे हे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी उजव्या हाताने बासरी वाजवायचं सोडून डाव्या हाताने बासरी सुरुवात केली. कठीण आहे की नाही? आपण एखादी गोष्ट उजव्या हाताने करतो, तबला उजव्या हाताने वाजवतो, पेटी उजव्या हाताने वाजवतो. उद्यापासून कोणी म्हटलं नाही आता डाव्या हाताने वाजव, शक्य आहे का ते आपल्याला? पण केवळ अन्नपूर्णा देवी यांच्याकडनं शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी डाव्या हाताने बासरी वाजवणं शिकून घेतलं, स्वतःत बदल केला आणि मग ते गुरूंकडे गेले. आणि मग मात्र अन्नपूर्णा देवी यांनी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना अतिशय सुंदर बासरी वाजवायला शिकवलं. साक्षात कृष्णाची बासरी ऐकायला येते आपल्याला. जेव्हा हरिप्रसादजी बासरी वाजवतात तेव्हा असं वाटतं साक्षात भगवान श्रीकृष्ण येऊन बासरी वाजवत आहेत की काय. म्हणजे काय, यातनं काय घेण्यासारखं आहे की आपल्या गुरुसमोर बसताना आपण कोरी पाटी होऊन बसलं पाहिजे. मीच ज्ञानी आहे आणि मीच तुम्हाला शिकवतो असा जर तुमचा आविर्भाव असेल तर तुम्ही गुरुकडनं काय ज्ञान घेणार, हा प्रश्न आहे की नाही. तर गुरुसमोर कोरी पाटी, मला काही येत नाही, मी अज्ञानी आहे, मी बावलट आहे, मी तुमच्याकडे शिकायला आलेलो आहे, माझी पाटी कोरी आहे, तुम्ही जे सांगाल ते जसंच्या तसं आत्मसात करण्याचा आणि तसा सराव करण्याचा मी प्रयत्न करी, ही भावना जेव्हा माणसाच्या मनात निर्माण होते तेव्हा तो माणूस उत्तम शिष्य म्हणून घ्यायचा पात्रतेचा ठरतो. हे प्रत्येक मुलांना तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्येकाने आपलं गुरुपुढे जाताना, शिक्षकांसमोर बसताना, डान्सच्या क्लासला गेला तर डान्सचे सर शिकवतात, ड्रॉइंगच्या क्लासला गेला ड्रॉइंगचे सर शिकवतात, मॅडम शिकवतात. तेव्हा आपण तिथे आपलं काही डोकं न चालवता ते काय आधी सांगतात हे आधी नीट ऐकून घ्यायचं आणि मग आपण त्याचे इनोव्हेशन वेगवेगळ्या पद्धतीची करायची. हे लक्षात घेतलं पाहिजे. गुरुसमोर कोरी पाठी होऊन बसणं हे अत्यंत आवश्यक आहे. कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ? आवडला का? आवडला असेल तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना जरूर पाठवा. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ ऐकायचे असतील, पाहायचे असतील तर वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा.
आजच्या भागात इथेच थांबतो. धन्यवाद.